आयुष्य शांततेने जगायचं असेल तर या 12 गोष्टी लक्षात ठेवा. आयुष्य सुंदर आणि आनंददायी बनवण्यासाठी मानसिक शांती अत्यंत महत्त्वाची आहे. जर तुम्हाला खऱ्या अर्थाने शांत, समाधानी आणि तणावरहित जीवन जगायचं असेल तर या 12 गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवा आणि आचरणात नक्की आणा मित्रांनो. नंबर 1, अपेक्षा कमी ठेवा, समाधान वाढवा. अति अपेक्षा दुःखाला नियंत्रण देतात. लोकांवर, परिस्थितीवर आणि भविष्यातील घटनांवर कमी अवलंबून राहा. जे काही मिळेल त्यात समाधान शोधा. लक्षात ठेवा, अपेक्षा कमी, समाधान जास्त असलं पाहिजे. नंबर 2, स्वतःच्या चुकावर शिकायची सवय लावा. प्रत्येक माणूस चुका करतो, पण त्याची चुका सुधारणारा खरा यशस्वी होतो. स्वतःला दोष देण्याऐवजी चुका सुधारून पुढे जा. लक्षात ठेवा, चुका तुमच्या शिक्षकासारख्या असतात, त्यांच्याकडून तुम्ही शिकून घ्या. नंबर 3, भूतकाळाबद्दल पश्चाताप आणि भविष्याची भीती सोडा. भूतकाळ परत येणार नाही आणि भविष्य पूर्णपणे आपल्या हातात नाही. वर्तमानावर लक्ष केंद्रित नक्की करा तुम्ही, कारण आनंद या क्षणात आहे. लक्षात ठेवा, जे झालं ते झालं, आता पुढे बघायला शिका. नंबर 4, नकारात्मक लोक आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहा. ज्या लोकांमुळे तुम्हाला नेहमी दुःख, निराशा आणि तणाव येतो, त्यांच्यापासून शक्य तितके दूर राहा. तुमच्या मनात सतत नकारात्मक विचार येत असतील तर त्यांना सकारात्मक विचारांमध्ये बदला. लक्षात ठेवा, तुम्ही ज्या लोकांमध्ये राहता तसेच तुम्ही बनता. नंबर 5, तुलना करणे थांबवा. स्वतःचा आत्मसन्मान वाढवा. दुसऱ्यांशी तुलना करून स्वतःला कमी लेखू नका. प्रत्येकाची जीवनयात्रा वेगळी असते, त्यामुळे स्वतःच्या प्रगतीवर लक्ष द्या. लक्षात ठेवा, स्वतःला स्वीकारा, कारण तुम्ही सर्वात खास आहात. नंबर 6, कोणत्याही गोष्टीला अतिमहत्त्व देऊ नका. छोट्या छोट्या गोष्टींवर जास्त विचार करून मनस्ताप करून घेऊ नका. काही गोष्टीकडे दुर्लक्ष करणेही कधीकधी आवश्यक असते. लक्षात ठेवा, सगळ्या गोष्टी मनाला लावून घेत बसलात तर शांतता कशी मिळेल तुम्हाला. नंबर 7, साधेपणा आणि विनम्रपणा अंगी बाणवा. जास्त मोह, हाव आणि अहंकार हा अशांततेचा मुख्य कारण असतो. आयुष्यात जितका साधेपणा आणि नम्रता असेल तितकी शांतता जास्त राहील. लक्षात ठेवा, विनम्रता ही मोठेपणाची खरी ओळख आहे. नंबर 8, मनापासून माफ करायला शिका. द्वेष आणि राग मनात बाळगल्यास शांतता नष्ट होते. माफ करा आणि पुढे जा, कारण राग तुमच्या मनालाच जास्त त्रास देतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, माफ करणे म्हणजे दुसऱ्यांसाठी नाही तर स्वतःसाठी दिलेला आनंद आहे. नंबर 8, कृतज्ञता म्हणजेच ग्रॅटिट्यूड जोपासा. जीवनात जी चांगली माणसे, चांगल्या गोष्टी आहेत त्याबद्दल कृतज्ञ राहा. प्रत्येक दिवसाची सुरुवात धन्यवाद देऊन करा. लक्षात ठेवा, कृतज्ञ मन हे नेहमी समाधानी आणि आनंदी असते. नंबर 10, आरोग्याची काळजी घ्या. शरीर आणि मन दोन्ही. मानसिक शांती हवी असेल तर शारीरिक आरोग्य उत्तम असले पाहिजे. रोज व्यायाम, योग, ध्यानधारणा करा आणि निरोगी आहार घ्या. लक्षात ठेवा, आरोग्य चांगले असेल तर मनही शांत राहील. नंबर 11, प्रत्येक गोष्टीत चांगले शोधा. कठीण परिस्थितीतही सकारात्मकता शोधण्याचा प्रयत्न करा.
कोणतीही गोष्ट चांगली किंवा वाईट नसते, ती आपण कशी पाहतो यावर सगळं अवलंबून असते. लक्षात ठेवा, अंधारातही प्रकाश शोधण्याची सवय लावा. नंबर 12, पैसा महत्त्वाचा आहे पण तोच सगळं नाही. पैसा हवाच, पण तो आयुष्याचा मुख्य उद्देश असू नये. पैसे कमवत असताना नाते, आरोग्य आणि आनंद गमावू नका. लक्षात ठेवा, शांततेसाठी पैसा हवा, पण फक्त पैसा असूनही शांतता मिळत नाही. यावरून असा अंतिम निष्कर्ष निघतो मित्रांनो की शांतता हवी असेल तर अपेक्षा कमी आणि समाधान वाढा. स्वतःच्या चुका स्वीकारा, भूतकाळ विसरा आणि वर्तमानाकडे लक्ष द्या. नकारात्मकता टाळा, आरोग्य सांभाळा आणि कृतज्ञता बाळगा. साधेपणा आणि विनम्रतेने जगाल तर खऱ्या आनंदाचा अनुभव घ्या. शांतता बाहेरून मिळत नाही, ती आपल्या मनातच असते. फक्त तिला शोधायला शिकले पाहिजे. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.